शिववी महोत्सव 2024 राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा समाजवादी प्रबोधिनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न. इचलकरंजी येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भारत देशाला संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेसाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहेत. तर शिवाय कोणतेही जातीभेद न मानता कित्येक वर्षे झाली आहेत. आजतागायत त्यांची पवित्र विचारधारेवर समता, न्याय, बंधुता यावर सर्व समाजातील बंधुभावाने राहत आहेत. यासाठीच जनसामान्यांचा प्रहार न्यूजतर्फे या महान व्यक्तींच्या नावाने देशात प्रथमच शिवबी महोत्सव 2024 या राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कारात सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकीय, आदर्श मातापिता, सर्व मित्र अशा अनेक क्षेत्रामध्ये जनहितासाठी उज्ज्वला अशी भरीव कामगिरी बजावणारे उमेदवारांना समाजवादी प्रबोधिनी हॉल इचलकरंजी येथे प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि सिने अभिनेते दगडू माने आणि पोलीस मित्र संघटनेचे राज्य सचिव सौ रजनीताई शिंदे अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पात्र उमेदवारांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक प्रमुख मान्यवरांनी पात्र पुरस्कारकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे असे संबोधले. अनेक पुरस्कारकर्ते यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. आपल्या आई वडिलांचे महत्त्व, वरिष्ठांचे महत्त्व, अनेक साहित्यिक विविध विषय घेतले आहेत. तसेच समाजात कार्यरत असताना आज स्त्रीवर होणारा मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यावर सुद्धा मनोगतामध्ये व्यवस्थितरित्या कुठेतरी स्त्रीवर होणारा अन्याय थांबला पाहिजे असे संबोधले. जागतिक विक्रमवीर जगामध्ये सर्वात छोटी 3 वर्षाची बालिका कुमारी अन्वी घाटगे कळसुबाई शिखर अगदी कमी वेळेत सर केले. तसेच शिवाजी महाराजांचे गडकिल्ले परिभ्रमण सुद्धा केले. यामुळे कुमारी अन्वीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले. तसेच तिचे महाराष्ट्र शासनाने सुद्धा कौतुक केले आहे. जनसामान्यांचे प्रहार न्यूज सर्व पत्रकार बंधू यांचे पुरस्कार विजेते आभार मानले. शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांनी कार्यक्रम राबवल्याबद्दल सर्व उपस्थित पुरस्कार विजेते आणि मान्यवरांनी आभार व शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे.